Welcome students once again. In this section, we are studying our same topic, limit, but we are discussing limit of trigonometric function in this particular section. My name is Shinde MB from YCS College Satara. Today we are discussing how to evaluate limit of trigonometric functions. For that, firstly we studied some formulae. In all following formulae, we are considering x, which is in unit radian. So our first formula of this particular type which are using is limit of sin x by x is equal to 1. Similarly, limit of tan x by x is again 1. And next is the applied formula of this first one formula. That means limit of sin px divided by px is equal to 1. In this form, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या लिमिट मध्ये हे जे दोन फॉर्म्युले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि हे दोन फॉर्म्युले काय सांगतात की जेव्हा sin x किंवा tan x असेल तर sin x आणि tan x हे स्टँडर्ड फंक्शन असतील, पण sin px आणि tan px अशी जेव्हा आयडेंटिटी तिथे ऍडजस्ट होत असते तेव्हा मला सेम px ह्या अँगलची फर्स्ट पॉवर इथे ऍडजस्ट करावी लागते आणि tan ऑफ px मध्ये px या अँगलची फर्स्ट पॉवर इथे ऍडजस्ट करावी लागते डिनॉमिनेटर मध्ये. म्हणजे मी इथे px ऍडजस्ट केला, इथे px ऍडजस्ट केलाय, दोघांचा आउटपुट 1 आलाय. पण जर इथेच एक्झाम्पल sin स्क्वेअर ऑफ px असं असतं तर माझा स्टँडर्ड फॉर्म्युला काय झाला असता इथं पर्टिक्युलर थर्ड एक्झाम्पल मध्ये sin स्क्वेअर ऑफ px म्हणजे px या अँगलच्या स्क्वेअर डिनॉमिनेटर मध्ये मी ऍडजस्ट केला असता. आणि चौथ्या फॉर्म्युलाचा अर्थ असा आहे की tan स्क्वेअर ऑफ px याचा अर्थ डिनॉमिनेटर मध्ये मला p स्क्वेअर x स्क्वेअर ऍडजस्ट करणं गरजेचं आहे. जसे हे वरचे दोन फॉर्म्युले आहेत त्याचा मी रेसिप्रोकल घेतला तरी सुद्धा त्याचं आउटपुट 1 येऊ शकतं. हे आपल्याला नेक्स्ट फॉर्म्युलांमध्ये लक्षात येतं. यांच्या बरोबर अजून फॉर्म्युले आहेत. हा तिसरा आणि चौथा फॉर्म्युला आहे. यांचा रेसिप्रोकल घेतला तरी सुद्धा मी सेम आउटपुट देऊ शकते. आणि या फॉर्म्युलांवर आपला हा टाइप टोटली बेस्ड आहे. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या लिमिटसाठी आपल्याला 3 प्रकार पाहावे लागतात. पहिला प्रकार असतो सिंपल एक्झाम्पल्स, ज्याच्यामध्ये मी काय करते, जर sin mx आहे तर ह्या अँगलच्या सेम पॉवरनी मल्टिप्लाय डिवाइड करायचं, tan x च्या सेम अँगलच्या मल्टिपलनी पॉवरनी मल्टिप्लाय डिवाइड करायचं. म्हणजे sin आणि tan ह्यांच्या पॉवर्स किती आहेत तेवढी पॉवर मला त्यांच्या अँगलची घ्यावी लागते आणि एक्झाम्पल सॉल्व्ह करावं लागतं. दुसरा टाइप असेल तुमचा सबस्टिट्यूशनचा आणि तिसरा टाइप आहे कॅन्सलेशन ऑफ लिनियर ट्रिग्नोमेट्रिक फॅक्टर्स. आपण स्टार्ट करूयात पहिल्या टाइपनी. इथे सिंपल एक्झाम्पल्स करावे लागतात. पहा इथे sin mx आहे. sin mx याचं आउटपुट जर मला फॉर्म्युलाने द्यायचं असेल वरच्या कुठल्या तरी एखाद्या फॉर्म्युला वापरून तर मला असं वाटतंय sin mx तुम्ही कंपेअर कराल sin px या फॉर्म्युलाला. मी स्पॉटलाइट फिरवते, तुम्ही ऑब्झर्व करू शकता, बरोबर आहे. आणि tan nx तुम्ही जर कंपेअर केला तर मी ह्या चौथ्या फॉर्म्युल्यामध्ये त्याचं कन्व्हर्शन करू शकते. याचा अर्थ मी जर x ची व्हॅल्यू डिनॉमिनेटर मध्ये पुट केली तर tan 0 0 येणार आहे, sin 0 0 येणार आहे, 0/0 पॅटर्न. मी कुठेही डायरेक्ट मेथड वापरणार नाही. मी यातला कुठला तरी एक फॉर्म्युला वापरण्याच्या प्रयत्नात राहीन.
मी जिथं स्पॉटलाइट फिरवते त्याच्यापैकी आपला पहिलाच फॉर्म्युला, मला वाटतं तिसरा आणि चौथा फॉर्म्युला आपण इथे ऍडजस्ट करतोय. साइन mxच्या डिनॉमिनेटर मध्ये मी जोपर्यंत mx ऍडजस्ट करू शकत नाही तोपर्यंत मला आउटपुट 1 देऊन लिमिट इव्हॅल्युएट होणं पॉसिबल नाही. तसंच मी जर डिनॉमिनेटर ऑब्झर्व केला तर डिनॉमिनेटर मध्ये माझ्या काय लक्षात येतंय की tan nx चा डिनॉमिनेटर मी nx जोपर्यंत ऍडजस्ट करू शकत नाही तोपर्यंत माझं एक्झाम्पल सॉल्व्ह होण्यासारखं नाही. म्हणून मला काय अरेंजमेंट करावी लागेल तर तुमचं जे न्यूमरेटर दिलाय साइन mx ह्याला मी mx नी मल्टिप्लाय डिवाइड करेन. tan nx ला डिनॉमिनेटर मध्ये nx हवाय, मी नुसताच डिनॉमिनेटर मध्ये nx नाही घेऊ शकत, मला तो सायमल्टेनियसली मल्टिप्लाय डिवाइड करून ऍडजस्ट करावा लागतो. बरोबर केला. आता मी असं म्हणेन की हे स्टँडर्ड लिमिट झालेलं आहे, हे स्टँडर्ड लिमिट कुठंही हलवायचं नाही, हा पॅटर्न कुठंही रिअरेंज करायचा नाही, हा तसाच ठेवायचा आहे. मग रिअरेंजमेंट कशात असेल की हे जे सगळं राहिलंय त्याच्यामध्ये अरेंजमेंट असेल. इथे एक एक्स्ट्रा एक्स गेला, एक एक्स्ट्रा एक्स गेला. हा ऍक्च्युली एक्स टेंड्स टू 0 असल्यावर न्यूमरेटर मध्ये एक्स मायनस 0 म्हणजे एक्स एक्स कॅन्सल करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आपण एक्स एक्स कॅन्सल केले. एम हा कॉन्स्टंट आहे, मी तो लिमिटच्या बाहेर जाऊन लिहिणार लिमिटच्या रूलनी, आणि डिनॉमिनेटर मधला एम कॉन्स्टंट आहे, तो मी लिमिटच्या बाहेर लिहीन. हेच मी नेक्स्ट लाईन मध्ये पुढच्या स्टेप मध्ये कव्हर केलेलं आहे. काय केले आपण, एम बाहेर घेतला लिमिटच्या, एन बाहेर घेतला डिनॉमिनेटर मधून, आणि आता आपण काय करतोय सेपरेट लिमिट देतोय. तुमच्या न्यूमरेटरचं सेपरेट लिमिट घेतलंय आपण इथे, डिनॉमिनेटरचं आपण सेपरेट लिमिट घेतलंय, आणि याचा स्टँडर्ड फॉर्म्युला न्यूमरेटर मध्ये स्टँडर्ड फॉर्म्युला जर मी वापरायचा म्हटला तर हा आहे sin px by px will be 1. So we should write, we are able to write sin mx by mx will be 1 and tan nx divided by nx will be 1 again. But m by n, these are the constant term, they remains as it is. So our final solution of this example will be m by n. So let me move to the next example. Next example is limit of x into tan x divided by 1 minus cos x. What we can do if we put, I think all of you are concentrating on denominator, which is the first condition. Just put the value of x is equal to 0 in denominator. So cos 0 should be 1. Final denominator मध्ये मिळेल 1 minus 1 0, and we get 0 by 0 pattern. That means we are not solving this example by using direct method. So what we have to do, we have to choose another rationalization, simplification, formula, or if this example contains trigonometric functions, we are using some trigonometric formulas. So what we can do, for the denominator, we are able to write 1 minus cos x will be 2 sin square x by 2. So what we get in denominator, we get that sin square x by 2 into 2. त्याच्यापैकी आपण काय केलेले आहेत, हे जे 2 आहेत ते आपण लिमिटच्या बाहेर घेतलेत. बरोबर आहे, म्हणजे तुमचा पॅटर्न हा ऍडजस्ट झालेला आहे. काय, sin square of x by 2. पण डिनॉमिनेटर मध्ये आहेत sin square of x by 2. मग मी मगाशी डिस्कशन केल्यानुसार मला x by 2 अँगलच्या सेकंड पॉवर सहितची टर्म डिनॉमिनेटर मध्ये ऍडजस्ट करायला हवी. मी जिथं स्पॉटलाइट फिरवते ते ऑब्झर्व करा. x by 2 चा स्क्वेअर मला डिनॉमिनेटर मध्ये ऍडजस्ट करायला हवं, तेव्हा मला स्टँडर्ड आउटपुट मिळेल. पण आपल्याला वाटतंय म्हणून फक्त मी ह्याला डिवाइड नाही करू शकत x by 2 च्या स्क्वेअरनी. याचा अर्थ डिनॉमिनेटरला मला x by 2 च्या स्क्वेअरनी डिवाइड तर करायचंच आहे, पण मी मल्टिप्लाय सुद्धा करणार आहे. याचा अर्थ मी याला जो गोल आखलेला आहे हा झाला तुमचा स्टँडर्ड लिमिटचा भाग.
हा मी आता बदलणार नाही, पण मला हे कुठंतरी ऍडजस्ट करावं लागेल. एक्स टेन्स टू 0 याचा अर्थ एक्स मायनस 0 म्हणजे एक्स किंवा एक्सचा स्क्वेअर किंवा एक्सचा क्यूब न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटर मध्ये ऍडजस्ट होत असेल तर तो मी निश्चित कॅन्सल करून मग पुढचं कॅल्क्युलेशन करणार. डिनॉमिनेटर मध्ये एक्स स्क्वेअर बाय 2 चा जर स्क्वेअर केला तर तुम्हाला साधारण काय मिळेल बाळांनो? डिनॉमिनेटर मध्ये आपल्याला मिळतील एक्स स्क्वेअर प्लस 4. बरोबर आहे. इथे पहा एक्स स्क्वेअर प्लस 4 मिळाले. याचा अर्थ तुमच्या न्यूमरेटर मध्ये सुद्धा सेम टर्म म्हणजे काय? एक्स स्क्वेअर ऍडजस्ट करणं गरजेचं आहे, कारण की हा कॉन्स्टंट सोल्युशन वर इम्पॅक्ट करत नाही. मग आता हा एक्स स्क्वेअर मला न्यूमरेटर मध्ये कसा ऍडजस्ट करायचा आहे? तर हा ऑलरेडी दिलेला एक्स आहेच आहे, पण टॅन एक्स लिमिट मी तोपर्यंत घेऊ शकत नाही स्टँडर्ड लिमिटच्या फॉर्म्युल्याने जोपर्यंत टॅन एक्स ला डिवाइड मी एक्सने करत नाही. म्हणून मला इथं स्टँडर्ड फॉर्म्युला वापरायचा असेल तर टॅन एक्स ला मी एक्सने डिवाइड करते आणि मल्टिप्लाय करते. हा झाला माझा स्टँडर्ड फॉर्म्युला, हा मी घालवणार नाही. बरोबर आहे. म्हणजे हा एक एक्स आणि हा एक एक्स असे एक्स स्क्वेअर मी न्यूमरेटर मध्ये ऍडजस्ट करू शकले. हा एक्स स्क्वेअर गेला. हे स्टँडर्ड लिमिट आहे, हे मी बदलणार नाही, हे मी रिअरेंज करणार नाही. हे स्टँडर्ड लिमिट आहे, हे मी रिअरेंज कसं केलंय? साइन स्क्वेअर ऑफ एक्स बाय 2 इट मे बी रिटन ॲज साइन एक्स बाय 2 होल ब्रॅकेट स्क्वेअर. सिमिलरली एक्स बाय 2 चा स्क्वेअर सुद्धा मी या स्क्वेअर मध्ये ऍडजस्ट केलेला आहे. आता कॉन्स्टंट राहिले इथे हाफ आणि इथे 1/4. हे हाफ मी नेक्स्ट लाईनला तसेच ठेवले आणि हे 1/4 रेसिप्रोकल घेऊन मी इथे लिहू शकले. म्हणजेच मी लिहिलेलं आहे 4/2 इंटू लिमिट ऑफ. हे स्टँडर्ड लिमिट आहे, डिनॉमिनेटर मधलं सुद्धा स्टँडर्ड लिमिट आहे. स्टँडर्ड लिमिट आपण कुठंही हलवणार नाही. आपल्याला हलवायच्या कुठल्या टर्म्स होत्या? ह्या एक्स स्क्वेअरच्या कॅन्सल करायच्या होत्या, त्या आपण कॅन्सल केल्या. आणि आता राहिलेल्या एक्झाम्पलचं लिमिट आपण सेपरेट घेऊयात. काय लिमिट सेपरेट घेणार आपण? न्यूमरेटरचं सेपरेट लिमिट, डिनॉमिनेटरचं सेपरेट लिमिट. आता 4/2 म्हणजे आपल्याला किती मिळाले? 2 मिळाले. बरोबर आहे. न्यूमरेटरचं सेपरेट लिमिट घेतलं मी, डिनॉमिनेटरचं सेपरेट लिमिट घेतलं. लिमिट न्यूमरेटरचं येतं 1 आणि डिनॉमिनेटरचं पण लिमिट 1च येतं, पण ह्या 1चा इथं स्क्वेअर आहे. याचा अर्थ टोटल सिम्प्लिफिकेशन जर मी केलं तर माझ्या एक्झाम्पलचं फायनल लिमिट हा आहे 2 आणि ते फायनाईट अँड रिअल नंबर आहे. त्यामुळे आपण कुठलाही टाईप वापरू दे, अल्जेब्राइकचा असू दे, ट्रिग्नोमेट्रिकचा असू दे, प्रत्येक लिमिटचं उत्तर हे तुमचं रिअल नंबर फायनाईट आलं पाहिजे. रिअल नंबर आणि फायनाईट आलं पाहिजे. आता स्टार्ट करूयात आपण आपला पुढचा टाईप, सबस्टिट्यूशन मेथड फॉर द ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. सबस्टिट्यूशन मेथड मी केव्हा वापरू शकते त्याच्यासाठी एक नोट दिली आहे. जर एक्स टेन्स टू ए असं लिमिट तुमच्याकडे असेल तर तुमच्या लिमिटमध्ये मी एक्सची व्हॅल्यू रिप्लेस करणार आहे एक्स इज इक्वल टू ए प्लस एच. मी जेव्हा एक्स या व्हेरिएबल मधलं एक्झाम्पल पूर्ण एच या व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट करेल त्यावेळेस मला लिमिट सुद्धा बदलावे लागतात. म्हणजे माझं एक्स टेन्स टू ए हे लिमिट एच टेन्स टू सम पॉइंट या पॉइंटवर नेऊन ठेवावं लागतं. बरोबर आहे. मग मी जेव्हा एक्सची ए ही व्हॅल्यू इथे पुट करेन, एक्सची ए ही व्हॅल्यू मी इथे पुट करेन तेव्हा आपल्याला आयडेंटिटी मिळेल ए इज इक्वल टू ए प्लस एच. आणि हा ए लेफ्ट साइडचा राईट हँड साइडचा जाईल आणि एच ची व्हॅल्यू 0 येईल. याचा अर्थ तुमच्या लिमिट चेंजिंग प्रोसिजर मध्ये काय चेंज झाले? जर मी एक्स टेन्स टू ए लिमिट घेतलं असेल आणि मी सबस्टिट्यूशन वापरत असेल तर सगळीकडचेच लिमिट तुमचे एच टेन्स टू 0 म्हणून आपण लिहू शकतो. आता ही सबस्टिट्यूशन वापरून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. त्याचं पहिलं एक्झाम्पल आपण पाहायचंय. एक्झाम्पल तुमच्या स्क्रीनवर दिसतंय. डिनॉमिनेटर मध्ये मी एक्सची व्हॅल्यू π/2 पुट केली तर π/2 - π/2 इट गिव्स 0.
न्यूमरेटर मध्ये मी x ची व्हॅल्यू π/2 पुट केली तर cos π/2 will be 0 and this will be the 0/0 pattern and that's why आपण इथं डायरेक्ट मेथड वापरू शकत नाही. मला कुठली तरी वेगळी मेथड वापरायची आहे. त्याच्यात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स दिसत आहेत तर मी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या मेथड्सवर डिस्कशन करेन. आता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये सबस्टिट्यूशन मेथड केव्हा वापरायची बाळांनो? जेव्हा x टेंड्स टू π/2 लिमिट असेल तर त्यातनं तयार होणारा डायरेक्ट फॅक्टर हा न्यूमरेटर मध्ये किंवा डिनॉमिनेटर मध्ये दिसत असेल तर आपण सबस्टिट्यूशनची मेथड वापरायची. अजून मी शॉर्टली सांगायचं म्हटलं तर इथे x टेंड्स टू a असेल आणि जर न्यूमरेटर मध्ये किंवा डिनॉमिनेटर मध्ये त्या लिमिट मधून तयार होणारा फॅक्टर असेल म्हणजे x मायनस a डायरेक्ट न्यूमरेटर मध्ये दिसेल किंवा डिनॉमिनेटर मध्ये दिसेल किंवा त्याच्या पॉवर्स कंटेंट असतील तर मी त्या सगळ्या ठिकाणी सबस्टिट्यूशन मेथड वापरणार आहे. आता सबस्टिट्यूशन मेथड वापरायची कशी पहा. इथे लिहिले x टेंड्स टू π/2 असेल तर पुट x इज इक्वल टू a प्लस h. Comparing this node, we are able to put x should be π/2 plus h. Substitution वरच्या सबस्टिट्यूशनच्या मेथडनी पुट केली मी. आता जर x टेंड्स टू π/2 होत असेल तर h टेंड्स टू 0 होणार डेफिनेटली फ्रॉम गिवन नोड. आता ह्या सगळ्याच्या सगळ्या आयडेंटिटीज आपण ह्या एक्झाम्पल मध्ये पुट करूयात. काय चेंजेस होतील पहा. मी पुट करणार x ची व्हॅल्यू मी पुट करणार आहे π/2 प्लस h आणि इथला x पण मी रिप्लेस केलेला आहे π/2 प्लस h. मला असं वाटतंय डिनॉमिनेटर मध्ये मायनस π/2 प्लस π/2 कॅन्सल झाले. ह्या एक्झाम्पल मध्ये x हे व्हेरिएबल होतं. सबस्टिट्यूशन करून हे मी पूर्णतः h या व्हेरिएबल मध्ये कन्वर्ट केले कारण की इथं कुठंही मला x हे व्हेरिएबल दिसत नाही. म्हणजे आफ्टर सिम्प्लिफिकेशन वी हॅव टू कन्वर्ट द गिवन एक्झाम्पल फ्रॉम x व्हेरिएबल टू h व्हेरिएबल. आणि जेव्हा मी हे कन्वर्ट करते त्यावेळेस मला हे लिमिट सुद्धा बदलावं लागतं. पहा ऍज x टेंड्स टू π/2 डेफिनेटली वी कॅन राईट h टेंड्स टू π/2. लिमिट बदललं, व्हेरिएबल बदलल्याच्या व्हॅल्यूज लिहिल्या. आता याच्या पुढे मला सिम्प्लिफिकेशन मध्ये काय काय चेंजेस दिसतील पहा. काय चेंजेस दिसलेत. साइन 90 मायनस थीटाचा फॉर्म्युला आहे. साइन 90 प्लस थीटाचा फॉर्म्युला आहे मायनस साइन थीटा म्हणजे साइन h and after cancelling π/2 from denominator we get the plain value h. After taking negative sign common from the denominator or numerator, हे निगेटिव्ह साइन मी बाहेर घेतलं. हे पहा इथे घेतलेलं आहे बरोबर आहे. आणि राहिलेला जो फॉर्म मी चेक केला तर तो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे साइन x/x where x टेंड्स टू 0. फक्त x ऐवजी मी इथे h व्हेरिएबल वापरलाय त्यामुळे याचा आउटपुट 1 आलाय. त्याच्यापैकी मायनस निगेटिव्ह साइन तर आपलं ऑलरेडी राहिलेलंच आहे. हे एक्झाम्पल मी सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह केलेलं आहे. सबस्टिट्यूशन करून पूर्ण व्हेरिएबल h मध्ये एक्झाम्पल कन्वर्ट केलं आणि त्याचा आउटपुट तुम्हाला मिळतंय -1. म्हणून आपण सगळे असे एक्झाम्पल सबस्टिट्यूशननी सॉल्व्ह करणार आहोत जिथं लिमिट मधून तयार होणाऱ्या लिनियर फॅक्टरच्या वेगवेगळ्या पॉवर्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेल्या असतील. आता आपण तिसरा प्रकार पाहूयात ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या इव्हॅल्युएशनचा आणि तो आहे कॅन्सलेशन ऑफ लिनियर ट्रिग्नोमेट्रिक फॅक्टर. तुम्ही लिनियर ट्रिग्नोमेट्रिक फॅक्टर बद्दल पहिल्यांदा आपण थोडंसं डिस्कशन करूयात. न्यूमरेटर ऑब्झर्व करा एक्झाम्पलचा 1 मायनस साइन x आहे. इथे व्हेरिएबलची पॉवर 1 आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये cos स्क्वेअर x आहे. याचा अर्थ डिनॉमिनेटरची पॉवर मॅक्झिमम 2 आहे. तर याच्यामध्ये 1 मायनस साइन x हा लिनियर फॅक्टर झाला आणि cos स्क्वेअर हा क्वाड्रॅटिक फॅक्टर झाला ट्रिग्नोमेट्रिकशी संबंधित.
मग मी असं म्हटलं की टाईपच आपण पाहताना कुठला पाहतोय बाळांनो, कॅन्सलेशन ऑफ लिनियर ट्रिग्नोमेट्रिक फॅक्टर. म्हणजे ह्यातला जो लिनियर ट्रिग्नोमेट्रिक फॅक्टर आहे तो मला कॅन्सल करायचा आहे, असा ह्या टाईपचा अर्थ आहे. आता अनालिसिस मध्ये एक 2-3 मुद्दे आपण अनालिसिस करूयात पहिल्यांदा आणि मग ब्रीफली सोल्युशन पाहू. x टेंड्स टू π/2 मी डिनॉमिनेटर मध्ये पुट केलं तर डिनॉमिनेटर मध्ये cos 90 गिव्ह 0, डिनॉमिनेटर मध्ये 0 आला. आणि न्यूमरेटर मध्ये 1 minus sin 90 that means -1. 1 minus 1 it gives 0, that means denominator and numerator both give 0 as a value, direct putting the values of x is equal to π/2. That means this example gives 0/0 indeterminate form. That's why we are not able to use a direct method for this particular example. So we have to definitely use another one method, which is simple, maybe substitution or maybe trigonometry, cancellation of linear trigonometric factor. Definitely, we have already discussed that 1 minus sin x will be the linear quadratic factor of trigonometric function. So we have to arrange same factor in denominator. After cancelling, we get our final solution. आपलं अनालिसिस झालेलं आहे. मला काय करायचंय बाळांनो, लिनियर ट्रिग्नोमेट्रिक फॅक्टर कॅन्सल करायचा आहे. पण लिनियर ट्रिग्नोमेट्रिक फॅक्टर न्यूमरेटर मध्ये सेम मी डिनॉमिनेटर मध्ये ऍडजस्ट करू शकले तर माझा लिनियर फॅक्टर कॅन्सल होईल. म्हणून मी cos² x ची व्हॅल्यू युनिव्हर्सल आयडेंटिटीनी 1 minus sin² पुट केली. बघा इथे बरोबर आहे, लिमिट तेच राहिलंय. आता काय चेंज होईल नेक्स्ट लाईन वर, हा जो डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरचे तुमचे फॅक्टर्स पडतील. काय फॅक्टर्स पडतील? a² minus b² याचे फॅक्टर्स पडतात आपल्याला a minus b a plus b. त्यामुळं याचे 2 फॅक्टर पडले. पहिला फॅक्टर काय आहे? a minus 1 minus sin x आणि दुसरा फॅक्टर आहे 1 plus sin x. आणि कॅन्सलेशन ऑफ लिनियर ट्रिग्नोमेट्रिक फॅक्टर ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, म्हणजे कुठंतरी मला लिनियर फॅक्टर न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये ऍडजस्ट करायचे होते, ते आपण केले. बघा 1 minus sin x लिनियर फॅक्टर आहे, सेम मी डिनॉमिनेटर मध्ये ऍडजस्ट केला, कॅन्सल केला. राहिलं काय? आफ्टर कॅन्सलेशन इन न्यूमरेटर देअर विल बी 1, डिनॉमिनेटर देअर शुड बी 1 plus sin x. जेव्हा मी लिनियर ट्रिग्नोमेट्रिक फॅक्टर कॅन्सल करेन त्याच्या पुढच्या स्टेपला मी चेक करेन मला इथं डायरेक्ट मेथड वापरता येते का. डायरेक्ट मेथड मी केव्हा वापरणार? जेव्हा डिनॉमिनेटर्स मध्ये ऍक्च्युली तुमची व्हेरिएबलची जी व्हॅल्यू दिली आहे ती मी पुट केली तर डिनॉमिनेटर मध्ये 0 येता कामा नये. म्हणजे मी x ची व्हॅल्यू 90 पुट केली तर sin 90 will be 1. So in denominator we get 1 plus 1, that means 2. म्हणजे आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये कुठेही 0 हा नंबर येत नाही, 0 ऍडजस्ट होत नाही. म्हणून राहिलेलं एक्झाम्पल मी डायरेक्ट मेथडनी सॉल्व्ह करणार. आता डायरेक्ट मेथड म्हणजे काय? तर जिथं जिथं तुमच्याकडे x दिसतोय तिथं तिथं तुम्हाला काय करावं लागेल? x ची व्हॅल्यू त्या लिमिटची डायरेक्ट पुट करायची π/2. sin 90 will be 1. So finally we get our output as 1/2. आता या सेक्शन मध्ये आपण काय काय पाहिलेलं आहे? ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं आपण कसं लिमिट काढू शकतो. पहिला टाइप होता स्टँडर्ड फंक्शन वापरून, दुसरा टाइप होता कॅन्सलेशन मेथड वापरून आणि तिसरा प्रकार होता कॅन्सलेशन ऑफ लिनियर ट्रिग्नोमेट्रिक फॅक्टर ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आणि ह्या 3 प्रकारचे आपण काही एक्झाम्पल्स पाहिले आणि एक्झाम्पल वरून त्याचे सोल्युशन्स पाहिले. ह्या 3 टाइप वरचे एक्झाम्पल्स आपण इथं पाहिलेले आहेतच, पण काही टेस्टला पण आपण देणार आहोत आणि इथे आपण आज थांबणार आहोत. सो लेट वी स्टॉप हियर.